येणाऱ्या फ्युचरमध्ये जेव्हा एआयचा यूज जास्त होईल त्यावेळेस डॉक्टर जे आहेत हे डॉक्टरांचा रोल काही प्रमाणामध्ये कमी होईल असं काही वाटतं का तुम्हाला? नाही. एआयमुळे डॉक्टरांचं रोल कमी होणार नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी डॉक्टरांचा रोल वाढेल मला असं वाटतं. वाढेल इन द सेन्स एआयमुळे सुरुवातीला गैरसमज पण खूप वाढणार आहेत. कारण कसं होतं की आपण लिटरेट होतो पण एज्युकेटेड होत नाही. लिटरसी आणि एज्युकेशन दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला गुगल लिटरेट करतं, माहिती देतं, पण आपल्याला सुशिक्षित करत नाही त्याबद्दल. त्यामुळे त्या लिटरसी आणि एज्युकेशनमध्ये जी गॅप आहे ती बऱ्याच वेळेस कमी करण्याचं काम डॉक्टरांना करावं लागेल. एक चांगली बाजू त्याच्यातनं अशी होईल की जे काही आजारपण आहेत लवकर निदान होतील, उपचार सोपा होईल, कमी उपचारामध्ये रुग्ण पूर्णपणे बरे होतील. असं होणार नाही की म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये जसं आता ChatGPT आहे, AI आहे, असे ऑनलाईन मेडिकल भरपूर प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी रिसर्च पण केलं आणि देअर वॉज अ पॉईंट ऑफ टाईम की असं 10 वर्षापूर्वी वाटत होतं काही नाही, आपले फक्त सिम्पटम्स तुम्ही याच्यावरती टाकून द्या ॲपवरती, ते तुम्हाला डायग्नोसिस देईल आणि ट्रीटमेंट पण सुचवेल. असं नाही होत. कारण मेडिसिन हा एक असा प्रोफेशन येते ज्याच्यात 2 आणि 2 4 नसतात. आणि आणखीन एक गोष्ट आहे, जसं कुठलाही आजार झाला त्या आजारामध्ये माणूस फिजिकली हा कमी अफेक्ट होतो आणि इमोशनली जास्त अफेक्ट होतो. आणि ते इमोशनली त्याचा जो प्रभाव झालेला आहे तो कमी करण्यासाठी त्याला डॉक्टरची गरज पडतेच. कारण डॉक्टरासोबत कुठल्याही पेशंटला वाटतं की डॉक्टरासोबत 2 शब्द बोलल्याशिवाय त्याचा विश्वास बसत नाही त्याच्याकडे खरा आजार काय आहे. एक्झॅक्टली. कारण इथे म्हणजे कुठलाही आजार पण एका अवयवाशी संबंधित नसतं, पूर्ण शरीराशी संबंधित असतं आणि त्याच्यातलं पूर्ण एक ह्युमन माइंड, ह्युमन इमोशन्स इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे डॉक्टरांचा रोल जस्ट इमॅजिन करा, जर कधी समजा आपल्याला कोणाला ताप आला किंवा डोकं दुखायला लागलं, तुम्हाला गुगल पण सांगेल की अरे हो डोकं दुखतंय, पॅरासिटामॉलची गोळी घ्या. पण ती गोळी घेतल्याने खरंच डोकं दुखायचं कमी होणार आहे का किंवा ताप कमी होणार आहे का? आणि तेच जर कधी आपण एखाद्या डॉक्टरांसमोर जाऊन बसलात, त्यांनी जर कधी तुमचा काही नाही हात धरणं किंवा बोलणं, कारण त्या ज्या फिलिंग्स असतात ती जी एक पॉझिटिव्हिटी असते ती पॉझिटिव्हिटी खूप मोठं काम करून जाते. बऱ्याच वेळेस शब्दांमध्ये तिचं वर्णन करायची गरज नसते. मी रोज साधारण आम्ही हॉस्पिटलमध्ये 500-550 पेशंट्स आम्ही रोज ट्रीट करतो. अनेक वेळेस पेशंट्सला फक्त डोळ्यात बघून हात धरला किंवा खांद्यावर हात ठेवला तरीसुद्धा पेशंट्सला समजतं आणि त्यातनं उभारी येते. आणि कोविडमध्ये हे खूप प्रखरशाने जाणवलं. कोविडमध्ये बरेचसे पेशंट ज्या भीतीपायी दगावलेले आहेत किंवा भीतीपायी खूप यातनातनं, वेदनातनं, त्रासातनं गेलेले आहेत, त्याचं एक कारण जे होतं तो इमोशनल कोशंट मिसिंग होता. बरोबर आहे. तो इमोशनल कोशंट मिसिंग होता. फक्त फोनच अवेलेबल होता, कोणी फिजिकली जाऊन त्यांना भेटणं किंवा हे सगळं मनाई होती त्यावेळेस.